जय श्री महाकाल. वेलकम बॅक टू अनदर व्लॉग. आपण झटपट शेवगा सांबरची रेसिपी बघणार आहोत. सो इथे शेवग्यामध्ये शेवगा सोलून धुवून मी उकडवून घेतला आहे. उकडताना त्यामध्ये हळद, मीठ आणि हिंग घातलेला आहे. इकडे डाळ, मूग डाळ आणि तूर डाळ अशी मिक्स डाळ मी शिजवून घेतली. डाळीमध्ये शिजताना टमॅटो, हळद आणि मीठ घातलं होतं. सो चला बघूया आता रेसिपी. सगळ्यात पहिले 1 चमचा तूप घालूया आपण यात. तूप तापलं की लगेच त्यात मोहरी टाकूया. गॅस कमी केलाय मी. आता मोहरी तडतडली आहे. जिरे पण चांगले झालं. कढीपत्ता टाकूया. आता हे सगळं चांगलं मिक्स करूया आणि परतवून घेऊया छान असं. तर आता लाल तिखट टाकते आणि इथे आहे सांबार मसाला. सो याच्यामध्ये मी चेक केले कांदा लसूण असं काही नाही आहे. मिक्स करूया. मिक्स झालंय. आता यात आपण शेवगा टाकूया आणि आता ही डाळ पण. सो झटपट, साधा आणि सिंपल शेवगा सांबार रेडी आहे आपला. सो इथे काळा मसाल्यातला शेवगा आहे. यामध्ये कांदा लसूण जे आपल्याला चालत नाही, त्यामुळे हे फॅमिलीसाठी. इकडे डाळ, भात आणि इकडे आपला सांबार शेवगा. आता ह्याला छान उकळी आणायची आणि बारीक गॅसवर झाकण ठेवून चांगलं खदाखद उकळून घ्यायचं आहे आपल्याला. दाखवतेस तुम्हाला स्टेडियम. सो किती सांबार मस्त असं उकळलं बघा. आणि याला आपण एक्स्ट्राचं वरचं पाणी घातलं नाही. जेवढं शेवग्याचं पाणी होतं तेच घातलं. छान असं रेडी आता. आणि इकडे गरम गरम भाकरी बनते. अशी जेव्हा भाकरी फुगते ना तेव्हा खूप मनाला बरं वाटतं. आणि म्हणजे अशी एक पण भाकर नाही जी फुगत नाही. सगळ्या भाकरी मस्त अशा फुगतात. वातावरण पण ढगाळ झालंय आणि इकडे गरम गरम स्वयंपाक रेडी आहे. स्टेडियम किचन वाटता चकाचक केलाय. आता जेवायला वाढते. मी तुम्हाला माझ्या साड्यांचं कलेक्शन दाखवणार आहे की जे माझ्यासाठी खूप स्पेशल आहे आणि स्पेशल इव्हेंटसाठी मी घेतलेले आहे. सो सगळ्यात पहिले महाराष्ट्राची आन बान शांती म्हणजे पैठणी. सो मी इव्हेंट शोधत होते की असं काहीतरी स्पेशल इव्हेंट हवा आहे की त्याच वेळेस मी पैठणी घेईल. आणि मला एकदम ऑथेंटिक बेसिक पैठणी हवी होती जी सगळ्यात पहिले इन्व्हेंट झाली आहे. आणि पुण्यातनं पेशवाईमधनंच मला ती घ्यायची होती. सो ती इच्छा माझी पूर्ण झाली माझ्या भावाच्या लग्नात. माझ्या भावाचं लग्न होतं त्यावेळेस मी त्याच्याकडनं पैठणी घेतली. सो अशी काहीतरी मेमरी आहे. सो माझेच पण आता खूप लोटस पैठणी खूप प्रकार निघलेत. सो मी कलरसुद्धा थोडा असाच घेतला की तो कलरसुद्धा ओरिजिनल पैठणीचा जवळपास असेल असा. आणि एकदम नाजूक बुट्टी. मला अशी खूप मोठी बुट्टी नको होती. आणि ही सगळ्यात पहिले म्हणजे पेशवाईमध्ये मला त्या काकांनी असं सांगितलं की सगळ्यात पहिले इन्व्हेंट झालेली पैठणी आहे. सगळ्यात जुनी आणि पहिली पैठणी. सो ती मी घेतली आणि त्याच्यावर खूप सुंदर असं मोराचं काम आहे. मला तर हे असं साडी खोलताना कारण की ती खूप अशी व्यवस्थित ठेवली आहे. पण खूप सुंदर असं जवळून दाखवते.
कलर तर सुंदर आहेच, बुट्टी पण नाजूक आहे आणि मोर बघा किती सुंदर आहे. आता तुम्ही साडी तर बघितलीच आहे. आता एकूण तर एक भावाचं लग्न म्हणल्यानंतर त्यावर स्पेशल ब्लाऊज पण हवा आहे. सो त्यासाठी मी असा ब्लाऊज डिझाईन करून घेतलेला. त्यावर मानाची कलवरी असं टाकलेलं आणि साडीवरती मोर आहे. आणि त्यावेळेस कटवर्कची खूप फॅशन होती त्यावेळेस, म्हणजे आत्ता 2025मध्ये. सो मी असा एक मिनिट असा पिकॉक बनवून घेतलेला आणि ते पण त्याचे जे खालचे फर आहे म्हणजेच ते असे कटवर्कमध्ये घेतलेले बनवून. सो दॅट्स इट फॉर टुडे. भेटूया परत नवीन अशाच भन्नाट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्टिल दॅन खाऊ पिऊ खुश राहू. बाय बाय.